रायगड जिल्ह्यातील महाड नगर परिषदेत आज धक्कादायक प्रकार घडला। महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी कोळेकर यांना त्यांच्या दालनातच मारहाण झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। सरकारी कामकाज सुरू असतानाच काही भाजप नगरसेवकांनी कार्यालयात घुसून मुख्याधिकाऱ्यांना मारहाण केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर महाड शहरात मोठी खळबळ उडाली असून सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। घटनेच्या निषेधार्थ महाड नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत नगर परिषद आवारात निषेध व्यक्त केला। दरम्यान या घटनेप्रकरणी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे। नेमका वाद कशामुळे झाला याचा तपास सुरू असून पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात आहे। लोकशाही मराठीचं महाड नगरपालिकेतर्फे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे। साहेब, काल दुपारी 2 वाजता महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब माननीय धनंजय कोळेकर साहेब यांच्यावरती त्यांच्या दालनामधील भ्याड हल्ला झाला होता। त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे। नमस्कार साहेब, आज आपण इथे येऊन आमची आज विचारपूस करत आहात। तुमचं स्वागत आहे आणि आभारी। सर, काल एक अशी घटना घडली की मुख्याधिकारी साहेब यांच्यावरती नगरसेवकांनी हल्ला केला। त्यांच्यासोबत 2 सहकारी होते, ते मद्यपान पिऊन होते। या लोकशाहीमध्ये सगळ्यांना स्वातंत्र्य आहे म्हणून त्याचा स्वैराचार करू नये। अशा परिस्थितीत एक नगरसेवक आणि मुख्याधिकाऱ्यांना मारहाण करणं म्हणजे अयोग्य आहे। तर आमची एकच मागणी आहे की त्यांना अपात्र ठरवून त्यांना काढून टाकावं, हीच आमची मागणी आहे। आणि आम्हाला संरक्षण द्यावं। महिला असो, सफाई कामगार असो, कर्मचारी असो, कुठेही काम करत असतो, अशा वेळी जर अशा हल्ले होत असतील तर ते खपून घेतले जाणार नाहीत आणि प्रशासनाला जाग आलीच पाहिजे। आणि मुख्याधिकाऱ्यांच्यावर जो हल्ला आहे त्यासाठी आमचा पूर्ण विरोध आहे। आणि या कामामध्ये बाहेरून आलेले कर्मचारी आहेत, आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। बाहेरच्या नगरपालिकांनीही आम्हाला पाठिंबा दिला आहे, त्यांचेही धन्यवाद। आणि तसेच या हल्ल्याची दखल घेण्यासाठी विविध ठिकाणाहून माननीय मुख्याधिकारी साहेब त्यांची विचारपूस करण्यात आलेली आहे, तर त्यांचेही आम्ही आभार मानतो। आणि आमची एकच मागणी आहे की आम्हाला संरक्षण भेटावं आणि अशा हल्ल्यांची दखल घेऊन त्यांना अपात्र करावं नगरसेवकांना आणि त्यांना काढून द्यावं, तरच आम्हाला शांत वाटेल। आणि आम्ही आज काम आंदोलन करत आहोत। पूर्ण काम बंद आहे, पण आपत्ती व्यवस्थापन सांभाळून आहोत। आम्हाला पूर सदृश परिस्थिती आमची याची जाणीव आहे प्रत्येकाला। ते काम करून सुद्धा आम्ही आज इथे काम बंद आंदोलन करीत आहोत।